हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. मी पूजा स्वागत करते आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे दत्त जयंती सोहळा आणि ह्या दत्त जयंतीसाठी मंदिरामध्ये छान अशी फुलांची सजावट केली आहे. त्याचसोबत आज मार्गशीर्षमधला दुसरा गुरुवार आणि या मंदिरामध्ये मी गुरुचरित्र पारायण केलं, त्याची आज सांगता झाली. आणि आज मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार असल्यामुळे पूजेची तयारी देखील घरी करायची आहे आणि ती मी करते आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम कलश धुवून घेतला आणि त्यामध्ये पाणी घेतलं. पाण्यामध्ये अक्षता, हळदी कुंकू वाहून घेतलं आणि या कलशावर मी आंब्याची पानं ठेवली आहेत. तसेच नारळवरती ठेवला आहे आणि कलशाला आता मी हळदी कुंकू लावून घेते आहे. तर ही सर्व पूजा करत असताना एक मन प्रसन्न होऊन जातं. मार्गशीर्षमधला गुरुवार आणि त्या दिवशी केलेला उपवास, खरंच त्याचं फळ काही वेगळंच असतं. तर इथं ही पूजा करत असताना त्यावर दागिने घालायचे, नथ घालायची. आपण इथे कलशाला देवीचा मुकुट देखील लावू शकतो, परंतु मी ही अशी पूजा मांडते. यावर वेणी घालून घेतली आहे आणि आता हा कलश या तांदूळावर ठेवायचा. तांदळात हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि त्यावर हा कलश ठेवायचा. आणि हा आता कलश ठेवून झाल्यानंतर समोर बाप्पा, गणपती बाप्पा म्हणून सुपारी ठेवायची आणि बाकी जो काही प्रसाद असेल, खडीसाखर, दूध, हे सर्व ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर पूजा करून घ्यायची. आणि तशा रीतीने मी पूजा करून घेतली आहे सर्व. आणि यानंतर महालक्ष्मीची कहाणी वाचायची आणि ही महालक्ष्मीची कहाणी दोन्ही भाषेमध्ये आहे. मराठी भाषेमध्ये पण तुम्ही वाचू शकता किंवा संस्कृतमध्ये पण आहे. तर दोन्ही भाषेमध्ये तुम्ही ही कहाणी वाचू शकता. आणि यानंतर मी देखील ही कहाणी वाचून घेणार आहे. पूजा वगैरे केल्यानंतर खरंच घरात खूप प्रसन्न वाटतं. आणि यानंतर मी पूजेची श्री महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचली. इथे पूजा मांडून झाली आहे माझी पूर्ण. आणि आज देवाऱ्यात ग्रंथाचं देखील मी पूजन केले, गुरुचरित्राच्या ग्रंथाचं. कारण आज पारायणाची सांगता झाली. 7 दिवसाचं पारायण केलं मी आणि त्याची सांगता झाल्यामुळे आज मी इथे मंदिरात म्हणजे देवाऱ्यात ग्रंथाचं पूजन केलं आहे. आज स्वयंपाकामध्ये भात, चपाती आणि श्रावणी घेवडा करणार आहे. कारण आज ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा आहे. घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य असतो आणि माझा उपवास असल्यामुळे खिचडी आणि साबुदाण्याची खीर देखील करणार आहे मी. तर इथं भाजीची तयारी करते आहे. घेवड्याची शेंग निवडून मी ती चिरून घेते आहे बारीक. आणि त्यानंतर
भाजी करून झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर देवाला नैवेद्य घेवड्याची भाजी आणि चपाती भात असा नैवेद्य आहे. साबुदाण्याची खीर करते आहे मी एका साईडला आणि त्यानंतर मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर मंदिरामध्ये होम होणार आहे, तर त्यासाठी मंदिरात जाणार आहे. भाजी इकडे होती तो सवर चपाती करून घेते आहे आणि चपाती झाल्यानंतर देवाला वगैरे नैवेद्य दाखवून मंदिरात जाणार आहे. साबुदाण्याची खीर आणि साबुदाण्याची खिचडी करून घेते उपवासासाठी फराळ. साबुदाण्याची खीर पण छान लागते उपवासाला. तुम्हा कोणाकोणाला साबुदाण्याची खीर आवडते मला नक्की सांगा. इथे मी खिचडी पण करून घेतली आहे आणि नैवेद्य वगैरे दाखवून मंदिरात आली आहे. मंदिरामध्ये होमाची तयारी चालू झाली आहे. तर या होमामध्ये आहुती देण्यासाठी जे जे पारायणाला बसले होते त्यांना बोलावलं आहे आणि तिथे त्यांना तीळ आणि तूप आणायला सांगितलं आहे आणि तिथे आहुती देणार आहे. इथे दत्त जन्म सोहळा पार पडला आहे मंदिरामध्ये. तर हा जन्म सोहळा आणि मार्गशीर्ष व्रत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. बाय.